आई, तुला कधी कोणी विचारलं आहे का, तू कशी आहेस? नाही. सगळेच विचारतात, बाळ कसं आहे? बाळ दूध पीत आहे का? बाळ झोपलं आहे का? बाळाची तब्येत बरी आहे का? तू स्ट्रॉंग आहेस ना? वगैरे वगैरे खूप काही. पण तुझं मन काय मागतं हे कोणीच विचारत नाही. आजचा हा व्हिडिओ आईसाठी नाही, आईच्या मनासाठी आहे. नमस्कार माझ्या सर्व नवीन आईंनो, मी आहे वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज ग्लो डायरी. इथे कंपॅरिझन नाही, फेअर नाही, कोणतेही जजमेंट नाही. इथे फक्त एक खरी आई आहे, खरा अनुभव आहे, खऱ्या भावना आहेत, खरं मदरहूड आहे. आणि आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघ. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ तुझ्या कुशीत आहे आणि घरात सगळी खूप आनंदी आहेत. आणि त्या क्षणापासून तुझ्या कानात एकच वाक्य ऐकू येते, आता स्ट्रॉंग राहायचं आहे, आता तू आई झालेस, आता रडायचं नाही, थकायचं नाही, तक्रार करायची नाही. शरीर दुखतंय ते तर सगळ्यांचंच दुखतंय ना. मन भरून आलंय तर सगळे म्हणतात पॉझिटिव्ह राहा, इतका विचार करू नको. पण हे कोणी सांगत नाही की मनही थकतं. रात्री सगळे झोपलेले असतात, बाळ देखील झोपलेलं असतं, सगळं घर हे शांत असतं आणि तू मात्र एकटी बसलेली असते. आणि तेव्हा मन हळूच विचारतं, मी चांगली आई आहे ना? मी एवढी वीक का वाटत आहे? सगळं असूनही मला रिकामेपणा का वाटत आहे? आणि लगेच मनात गिल्ट येतो, मला असं वाटायला नाही पाहिजे. माझ्यापेक्षाही वाईट सिच्युएशनमध्ये कितीतरी आया असतील आणि त्या सगळं हँडल करत आहेत. मला तर ग्रेटफुल असायला हवं. पण आई इमोशनल लॉजिक हे ऐकत नाही. मन म्हणतं, मला देखील कोणीतरी समजून घ्या, माझा देखील कोणीतरी विचार करा. आपण स्ट्रॉंग म्हणजे काय ते समजून घेऊया. रडू नाही म्हणजे स्ट्रॉंग, सगळं मॅनेज करणं म्हणजे स्ट्रॉंग, स्वतःला विसरणं म्हणजे स्ट्रॉंग. पण खरं सांगू का, सत्य काय आहे? स्ट्रॉंग आहे म्हणजे तुझं मन थकलेलं आहे हे मान्य करणं. स्ट्रॉंग म्हणजे आज मला हे जमणार नाही हे मान्य करणं. स्वतःला सांगणे की स्ट्रॉंग होणं म्हणजे मदत मागणे. आई म्हणजे रोबोट नाही ना. आई म्हणजे आईसुद्धा एक माणूस आहे, तिलासुद्धा भावना असतात. तर आई, एक गोष्ट आज करून बघ. आज शांतपैकी बस, डोळे बंद कर आणि आणि स्वतःला एक प्रश्न विचार, माझं मन आज काय सांगतंय? ते थकलं आहे का? त्याला रडायचं आहे का? त्याला कोणाशी बोलायचं आहे का? हे इग्नोर करू नको. कारण दाबलेलं मन, दाबलेल्या भावना हे कधी ना कधी तुटतंच. तू तुझ्या बाळासाठी जितकी महत्त्वाची आहेस, तितकीच तू स्वतःसाठी देखील आहेस. जर तुला वाटत असेल की मी कमी पडते, मी स्ट्रॉंग आई नाही, मी चुकीची आई आहे का? तर ऐक, तू एकटी नाहीस. जवळपास 90% सर्व नवीन आईंना हीच फिलिंग येते. पण सगळ्यांनी स्ट्रॉंग मॉमचा मास्क घातलेला आहे. आणि ह्या स्ट्रॉंग मॉम आणि सोशल मीडिया फक्त एक परफेक्ट मुवमेंट दाखवत असतो. त्यांचं देखील खरं आयुष्य हे सायलेंट टीअरने भरलेलं असतं. आई, स्ट्रॉंग राहणं ही जबाबदारी नाही. स्ट्रॉंग राहणं हे एक ऑप्शन आहे. आणि वीक वाटणं म्हणजे फेल्युअर नाही, ते तुझ्या हिलिंगची सुरुवात आहे. आज जर तू रडलीस तर तू कमजोर नाही आहेस, वीक नाही आहेस, तर तू खरी आहेस. जर आजचा हा व्हिडिओ बघताना तुझ्या डोळ्यात पाणी आले असेल तर कमेंटमध्ये नक्की लिही, मी एकटी नाही. हा व्हिडिओ त्या आईपर्यंत पोहोचव जिला स्ट्रॉंग असल्याचं ओझं वाटतंय. वैशूज ग्लो डायरीवर परफेक्ट आई बनवत नाही, तर इथे आपण एक खरी आई बनवतो, खरी आई घडवतो. त्यामुळे आता सबस्क्राईब कर आणि हा प्रवास एकटीने नाही, आपण सगळे मिळून करूयात. तुझे प्रॉब्लेम्स काय असतील ते शेअर कर, त्याचं आपण सोल्युशन काढूत आणि मिळून ग्रो करूयात. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर डिलिव्हरीनंतर अशक्तपणा का येतो, तो कधी संपतो, तो कमी कसा करायचा आहे, हा व्हिडिओ नक्की बघ, कारण तो याच्याशी खूप रिलेट करतो. आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब कर, स्टे ट्यून राहा. आपण फेब्रुवारी मंथमध्ये प्रत्येक आईसाठी, प्रत्येक न्यू मॉमसाठी असेच हेल्पफुल कंटेंट आणत आहोत.
आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंतसाठी बाय. काळजी घ्या स्वतःची देखील आणि बाळाची देखील.